श्रीराम समर्थ. कहाणी शनिवारची मारुतीची. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे. सासू सासऱ्यांना वाढत असे. उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशाने घालू? माझ्या पुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेऊ घाल, माखू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेऊ घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असं 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकींनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आली, तो घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढे आली. मामंजी, सासूबाई, इकडे या. अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्या पुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेऊ घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घातलं, जेऊ घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असं 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.